अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा हा रिबन केक सुपर सॉफ्ट टेक्स्चर आणि अतिशय मऊ, बिलकुल जसा मार्केटमध्ये तुम्हाला मिळतो तसाच. तर सर्वात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल. तर असा हा सॉफ्ट आणि स्पंजी मऊसूत रिबन केक बनवायला सुरुवात करूया. चला तर मग यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 अंडी घेतलेली आहे. अंडी तुम्ही साधारणतः कोणत्याही आकाराचे, लहान मोठ्या आकाराचे घेऊ शकता. तर याला आपल्याला छानपैकी फोमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. नंतर हे जे भांडं आहे आपल्याला बाजूला सारून घ्यायचं आहे. इथे मी घेतलेला आहे 200 ग्रॅम बटर आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायची आहे 200 ग्रॅम पिठी साखर. आता पिठी साखर जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये छान प्रकारे फेटून घ्यायची आहे, जेणेकरून क्रीमी असं मिक्सचर याचं तयार झालं पाहिजे. ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे आणि हे करणं याच्यामुळेच आपला जो केक आहे हा सुपर सॉफ्ट आणि स्पंजी बनतो. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा. तर अशा प्रकारचं हे जे मिश्रण आहे आपण असं फोमी आणि छान प्रकारे असं क्रीमी करून घेतलेलं आहे. आता आपण फेटलेलं जे अंड्याचं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये आपण हे जे मिक्स केलेलं म्हणजे व्हिप केलेलं जे बटर आणि साखरेचं मिश्रण आहे ते याच्यात कंबाईन करूया. आता हे कंबाईन केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मैदा घालायचा आहे. तर सुरुवातीला मी 1 कप मैदा घालते आणि त्याला छान प्रकारे गाळून घेते. मैदा गाळून घेणं अतिशय गरजेचं आहे, यामुळे आपल्या केकमध्ये छान एअर निर्माण होते. आता मी दुसरा मैद्याचा कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे 2 चमचे बेकिंग पावडर. 2 टीस्पून आपण म्हणू शकतो. 2 टीस्पून ही पावडर पुरेशी आहे आणि याला छान प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे, ओव्हर मिक्स करायचं नाही आहे. जर तुम्हाला हाताने मिक्स करायला त्रास होत असेल तर तुम्ही बीटरचा वापर करू शकता. सुरुवातीला पण अशाच प्रकारे हाताने मिक्स करायचं आहे. आता माझ्या अनेक केकच्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या केकच्या रेसिपीजसुद्धा बघू शकता. हे 1 कप दूध आणि थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे जे दूध आहे मिक्सरमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि बीटरने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हाताने किंवा हँड बीटरने तुम्ही करू शकता. माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे म्हणून मी याचा इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत आहे. अशा प्रकारे मी पूर्णपणे 1 कप दूध इथे घातलेलं आहे आणि अशा प्रकारे छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर जे बटर आहे ना ते कर्डल होऊन जाईल. आता यामध्ये मी फक्त 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालते आहे, कारण आपल्याला याला रिबन केक बनवायचा आहे. तर आपल्याला फ्लेवर्स आपल्याला नंतर ॲड करायचे आहे. तर आपला बेसिक जे बॅटर आहे ते तयार आहे आणि आत्ता या बॅटरला आपल्याला काही पार्ट्समध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. तर इथे मी 3 बाउल घेत आहे आणि 3 बाउलमध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. कमी जास्त प्रमाणात तुम्हाला कोणत्या प्रकारचा जो फ्लेवर आणि कलर जास्त हवा आहे तशा प्रकारे तुम्ही हे जे बॅटर आहे हे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक बाउलमध्ये काढू शकता. आता आपण सगळे वेगळे हे जे बॅटर आहे ते केलेले आहे. आपल्याला याच्यामध्ये आता कलर आणि इसेन्स घालायचा आहे. तर एका बाउलमध्ये मी पिंक कलर घातलेला आहे आणि त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी इसेन्स घालते आहे. दुसऱ्या बॅटरमध्ये मी दुसऱ्या भागामध्ये मी येल्लो कलर घातलेला आहे आणि त्यामध्ये मी पायनॅपल इसेन्स घालत आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी छानपैकी ग्रीन कलर घालत आहे. ग्रीन कलरचं टेक्स्चर मला फार आवडतं आणि त्यामध्ये मी खश इसेन्स घातलेला आहे आणि जो मोठ्या भांड्यामधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी साधा व्हॅनिला जो फ्लेवर आहे तो ॲड केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला चारही वेगळे फ्लेवर ॲड करून आपल्याला याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कोणत्या प्रकारचे फ्लेवर जास्त आवडतात ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आता या रिबन केकला बनवताना याच्या काही टेक्निक्स असतात की आपल्याला कशा प्रकारे हा जो रिबन केक आहे हा आपल्या भांड्यामध्ये आपल्याला याला टाकायचा असते. ट्रान्सफर करताना तुम्ही कशा प्रकारे टाकाल त्या प्रकारे हा जो केक आहे तो तुमचा बनून येईल. तर अशा प्रकारे मी सगळे जे बॅटर आहे त्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला याला ट्रान्सफर करायचं आहे एका टीनमध्ये. आता जो मी टीन घेतलेला आहे त्याला मी बटर लावून घेतलेला आहे, आजूबाजूला बटरने ग्रीस करून घेतलेला आहे आणि थोडासा मैदा मी त्याने डस्ट करून घेतलेला आहे. शिवाय त्यामध्ये मी एक बटर पेपर घातलेला आहे. आता तुमच्याकडे जर का भांडं नसेल म्हणजे
तुमच्याकडे टीन वगैरे नसेल, आता जसं माझा केकचा बिझनेस आहे म्हणून माझ्याकडे टीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत. तर तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. रिबन केक जो असतो तो रेक्टँगल शेपचा असतो आणि म्हणून मी इथे हा मोठा माझ्याकडे जो ब्रेड बनवण्याचा जो टीन आहे तो होता अवेलेबल म्हणून मी तो घेतलेला आहे. अदरवाईज मी तुम्हाला जो केक आहे तो स्लाईस केकच्या टीनमध्ये दाखवला असता. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी 3 ठिकाणी येलो बॅटर घातलेलं आहे. आता जी मोकळी स्पेस दिसते आहे त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कलरचं बॅटर घालायचं आहे. ते स्ट्रॉबेरीचं मी जे बॅटर आहे ते यामध्ये घालते आहे. अशाच प्रकारे जशी जशी तुम्हाला मोकळी स्पेस दिसते आहे तिथे तुम्ही वेगळ्या वेगळ्या कलरचं जे बॅटर आहे ते इथे टाकायचं आहे. साधारणतः 2-2 चमचे हे बॅटर आपल्याला ओतायचं आहे. अशाच प्रकारे वरच्यासुद्धा लेअरवरती तुम्हाला असंच जे बॅटर आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि हीच याची सिक्रेट आहे आणि टिप्स आहे की ज्यामुळे तुमचा जो केक आहे तो छानपैकी रिबन केक दिसतो. आता कलर तुम्हाला अजून व्हायब्रंट हवे असतील तर तुम्ही थोडे डार्क कलरसुद्धा वापरू शकता. सगळे बॅटर फिल झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला याला टॅप करायचं आहे. टॅप करणं गरजेचं आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे एअर बबल येणार नाही. आणि अशा प्रकारे मी याला पॅक करून घेतलेला आहे. आणि 150 डिग्रीवर मी याला 45 मिनटापर्यंत बेक करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो केक आहे किती सुंदर रेडी झालेला आहे. आणि हा माझा अतिशय फेवरेट केक आहे. तुम्हाला विश्वास होणार नाही, हा केक बनवल्यानंतर फक्त 10 मिनिटमध्ये हा जो केक आहे हा संपलेला आहे. मी ही जी रेसिपी आहे ती 2 दिवस लेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पण हा केक खायला अतिशय टेस्टी लागतो आणि तो इतका सॉफ्ट असतो. तुमच्याकडे जर पाहुणे आलेले असतील किंवा तुमच्याकडे काही तुम्ही पार्टी अरेंज केलेली असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा जो केक आहे हा तुम्ही ॲज अ ट्रीट म्हणून त्यांना देऊ शकता. तो अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा जर केक आहे तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एन्जॉय करा हा अतिशय सुपर सॉफ्ट स्पॉन्जी केक. तोपर्यंत पाहत राहा करुणास किचन.